गुड मॉर्निंग भावनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये. आणि आता आंघोळ वगैरे करून मस्त रेडी झालेलो आहे. आणि सकाळ सकाळी हे बघा अगरबत्ती लावून डीजे रॉक्स या ठिकाणी अभ्यासाला बसलेले आहेत. 12वीची परीक्षा जवळ आली त्याच्यामुळे आता स्टडी जरा जास्त सिरियस घेतलाय भावानं. पक्षाचे उमेदवार या ठिकाणी करायला लागते जरा शो वरती पण दुर्लक्ष केलंय. आता सध्या अभ्यास महत्वाचा आहे भावानो. कसं आहे, शो वगैरे तर होतच राहतील पण एज्युकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता सध्या त्याला सांगितलं की स्टडी वरती जास्त फोकस कर. त्यानं स्वतःच चालू केले पण तरी पण आपण पण जरा वयानं मोठ्या असल्यामुळे जरा त्याला डोस देणं गरजेचं आहे असा विषय. तर अभ्यासाकडे खूप आता सिरियस लेवलनं लक्ष दिलेलं आहे त्याने. आणि बसतोय, रोज अभ्यास करत बसतोय. सकाळी पण बसतोय, संध्याकाळी पण बसतोय. थोडा टाइम स्टुडिओला पण असतोय आणि शो वगैरे असेल तर शो वगैरे करतोय. पण अभ्यास हँडल करून कॉलेज वगैरे पण चालू आहे इकडे तिकडे सगळ्या. ते आता सध्या जास्त धावपळ होते पण करणं गरजेचं आहे भावनो. एज्युकेशन खूप मॅटर करतं. आत्ता तुम्ही कितीतरी नाव कमवलं, डीजे भरपूर तुम्ही मोठं व्हाल, पण पुढे जाऊन तुम्हाला असं वाटणार की आईला एज्युकेशन घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यामुळे त्याची काळजी आत्ताच घेतली पाहिजे आणि एज्युकेशन घेतलं पाहिजे. मी पण शिकलोय, यानं पण शिकणं गरजेचं आहे. पण शिका, तुम्ही पण सुशिक्षित व्हा. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकला अजून प्रगती झाली. मग भावानं आता डीजे रॉक्सीला थोडीशी प्रगती करू दे. आपण जाऊया, जास्त डिस्टर्ब नको करायला, स्टडी करू दे त्याला. मी जातो स्टुडिओकडे. चलो भावानं, इथं माझी दुसरी बायको बसंती उभी आहे आणि आता हिला घेऊन मी चाललोय स्टुडिओकडे. तर चला. तर भावानं स्टुडिओकडे आलोय आणि आले आले मला एक गोष्ट दिसली. मला हे शिकायचं आहे. मी लवकरच हे शिकायला चालू करणार आहे. टॉम अँड जेरी बाबा. हे शिकणार आहे मी लवकरच. कीबोर्ड शिकणार. कीबोर्ड हे शिकणं गरजेचं आहे. कीबोर्ड चांगला आहे शिकल्यावर. मला भरपूर इन्स्ट्रुमेंट शिकायचे आहेत पण टाइम मिळत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. गिटार पण शिकायचा आहे आणि कीबोर्ड पण शिकायचं आहे. बऱ्याच काय शिकायचं. तबला येतो मला, थोडाफार येतो. प्रॉपर येत नाही पण थोडाफार येतो. भाऊ ना, डीजे रॉक्सी अभ्यासाचा विषय ठॉस करून स्टुडिओमध्ये आलेले. चला जाऊया. चलो, जरा जेवलं पाहिजे त्यामुळे टिफिन घेऊन येतो. मेसमध्ये जाऊन टिफिन घेऊन येतो आणि मग जेवतो. स्टुडिओमध्येच येऊन जेवणार आहे कारण आम्ही दादा पण आहेत ना आमच्यासोबत जेवायला. भाऊ टिफिन घेऊन आलेलो आहे आणि आम्ही आता जेवायला बसलोय. या बघा, भारतीय बैठक आणि क्वालिटी जेवण सुपला शॉट विथ पिक्चर 3, 2, 1. या जेवायला, या जेवूया. पावटा आहे, पावटा, मेथीची भाजी, बराच काय विषय आहे. भावानो, खूप दिवसानंतर आमचा हा स्पेशल फ्रेंड आलेला आहे. मित्र आमचा भेटायला आलेला आहे. आणि अरफानं कोणाला तरी डोळा मारल्यास ऐकायला मिळालं. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. त्याच्यामुळे डोळ्याला रांजणवडी उठल्या. डोळ्यात त्याच्या काहीतरी असं खुपतंय. त्याला जरा डोळे कमी मारायला सांगायचं. 2 मिनिटं त्याला भेटूया. जरा कमी डोळे मारायचे रे. तरी चष्मा घातलाय. आरफुडीने खूप जास्त डोळे मारल्यामुळं त्याचा एक डोळ्याला दुखापत झालेली आहे. आणि हा आहे अरबाज. वेलकम. माझ्या डोळ्यानं मला डोळ्यालाच डोळा मारला. डोळ्यानं डोळा मारला. त्याच्यामुळे मॅटर क्लोज. याचा विषय, याच्या डोळ्याचा विषय ठॉस झालेला आहे. आम्ही तुझा छोरा डोळ्या मारत फिरतोय म्हणून डोळ्यालाच झाले. पोरीन डोळ्या मारत बसते नुसतं. होय होय. डोळा फिकून मारला असा. तो दोस्तों, अभी हम जा रहे हैं टीवी खरीदने के लिए. और टीवी ऑलरेडी चॉइस करके खरीद के रखी है, सिर्फ लेके आने गए. और उसके लिए हम लोग 4 लोग जा रहे हैं. 4 लोग. तो ये अभी देखो मैं रिक्शा स्टार्ट करने, रिक्शा का स्टार्टर देखो अभी. कैसा है प्रॉपर रिक्शा फायरिंग बोलतो. हा जो माणूस आहे हा आमचा वैयक्तिक पर्सनल माणूस आहे. काही घ्यायचं असलं की हा माणूस असल्याशिवाय आम्हाला घेता येत नाही. भिंतीवरती टीव्ही बसणारा टीव्ही द्या. इथं टीव्ही बसवायचं चाललंय भाऊन बरं का. एवढं स्पेस आहे. तुम्हाला iPhone 16 Pro Max देणार आहे. क्वालिटी घेणार आहे आम्हाला.
त्याला दिला की मग मी येणार 16 Pro Max 1 TB. हात काढ हा माणूस भावना असा आहे. आम्ही टीव्ही जरी घ्यायला आलो तरी मार्केटिंगला कमी पडणार नाही. त्याने या मोबाईलचं फुल मार्केटिंग केले आतापर्यंत. ये ना आता घेऊन सेल्फी काढायला फुल मार्केटिंग माणूस आहे. ओप्पोचा मोबाईल बघू तो डोळा बघा हे आपला माणूस आहे खरं पण हे गंडवायला आणि आपला माणूस ग बसलाय त्यामुळे काय बोलता येणार. इथं दिले ऑफर खरं पण आम्हाला दिना झाली ते साऊंड बार असला. नाही आता आम्हाला ते टॅग आम्ही बघितलाय आता आम्हाला पाहिजेच द्यायला लागतोय बार द्यायला लागतोय. खरं सांगू डोंगर पोकार उंदीर निघाल्या म्हणते ते हे खरं आहे. कारण सगळ्या महाराष्ट्रातले टीव्ही शोधून आलो आणि शेवटी एकच टीव्ही जो आधी ठरवून आलो तोच घ्यायचा ठरला. इसलिए बोलतो डोंगर पोकार के उंदीर निघाल्या. आणि आयशाला जायला व्हायला लागला उशीर भुका लागले तिला ते लागले भूक. आमच्या ग्रुपमध्ये सगळे भुकडेच येते काय मला काय कळत सगळी खातात म्हणून योगा मास्तर झाल्यास काय. मी पण जिम लावणार आहे भाऊ. जिम लावणार तब्येत बनवणार. मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. तिच्या समोर आता बोलते एवढं डोळा मारू संघटनेचे अध्यक्ष. भाऊ ही टीव्ही घ्यायची फायनल झाली आणि ही 4 स्टार आहे. 3 स्टार आणि 4 स्टार मध्ये अर्धा तास घालवला आहे मागासपासून. शेवटी फायनली ही केलेली आहे फायनल. आता ही घेऊन जायचं आहे सेटअप करायला उद्या येतील. आता तरी पण आपण 2-3 इंग्रजी गाणी लावू तिथे जाऊन. टीव्ही बरोबर हे गिफ्ट मिळालेलं आहे. ह्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे. जरा 2 मिनिटं थांबा. ह्याच्या वाचते कसं चांगल्या क्वालिटीचं आहे काय चेक करायचं आहे. खिच प्रमोशन. जय महाराष्ट्र. Welcome Wow. to Just Corsica. Mode pairing. क्वालिटी आहे मला त्याची क्वालिटी चांगली वाटते. मस्त वाटते एकदम. तेवढाच सॉफ्ट आहे एकदम आणि ऑडिओ क्वालिटी पण चांगली आहे एकदम स्मूथ आहे. काहीतरी चांगलं गिफ्ट मिळाले बाबा एवढं घेतल्यासारखं. भावनो लगेच टीव्हीची पार्टी चिकन 65. टीव्ही आणली घरात टीव्ही घरात पोचल्या टीव्हीची पार्टी लगेच. आता बाकीच्यांनी लगेच मागू नका. भावनो हे बघा साऊंड चेक आमचा ऑफिशियल साऊंड चेक आहे युट्यूबवर टाकायसाठीचा. चांगली आहे एकंदरीत क्वालिटी चांगली आहे. पॅकिंग बघा भाऊ पॅकिंग फुल पॅकिंग. मला जायची तयारी चालू आहे. प्रॉपर एकदम सिस्टमॅटिक विषय चालू आहे. आत एक जॅकेट आहे त्याच्यावर अजून एक जॅकेट टोपी गॉगल परत हँड ग्लोव्ज. एक काम करतो डिकीत बसून जा. त्यांची गाडी कुठे आहे म्हणा ह्याची गाडी कुठे आहे म्हणा तुमची रायडिंग बाईक कुठे आहे. रायडिंग बाईक कुठे आहे स्कूटी हीच आहे त्यांची हीच आहे रायडिंग हीच आहे. एवढं जॅकेट घालून गाडी तुला घ्यायला लावली म्हणजे काय माणसाला. एवढं जॅकेट घातलं एवढं पॅक झाले आणि मी उघडा माणूस आहे आणि गाडी मला चालवायला सांगते. बघा वा ह्याला म्हणायचं मर्दगडी. त्याला म्हणतात म्हणून भावना म्हणतात मर्द को कभी दर्द नाही होता. भावना मित्र आमचा निघालाय आता कधी येईल काय गॅरंटी नाही. असाच वर्षात नाही एका दिवस कधीतरी उगावतो. बाय बाय. चला मी आता स्टुडिओकडे जातो. स्टुडिओमधून मला पण गावाकडे जायचंय. वर कोण कोण आहे बघूया स्टुडिओमध्ये. भावनो स्टुडिओमध्ये आलो. इथे अमित काम करत बसलेला. त्यानंतर आमचं थोडंसं बोलणं झालं महत्त्वाच्या गोष्टींवरती. त्यानंतर आता मी गावाकडे जाणार आहे. रॉक्सीस फ्लॅटवर आहे तो अभ्यास करत बसला असेल आत्ता आणि परत. कारण सकाळ संध्याकाळ तिचा अभ्यासाचं टायमिंग असते. दुपारपासून होता इथं नंतर गेलाय. आता मी आता गावाकडे जाणार आहे आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक डू सबस्क्राईब हिट द बेल आयकॉन ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.